Hello, hello. This is the my artifact episode number 2181. आजची तारीख आहे 14 फरवरी 2021. वाजले आता रात्रीचे ऑलमोस्ट 9 वाजले. यामध्ये 9 वाजून 1 मिनिट. आत्ताच माझं जेवण झालंय. ओके. ऍक्च्युली आज सकाळी उठलो मी. ओके. आज ऍक्च्युली मी सकाळी खूपच लवकर उठलो. आय डोंट नो व्हाय. बट आय वॉज वेकअप ॲट 4 AM ॲक्च्युली. येस, म्हणजे 4 वाजता उठलो मी. आणि त्यानंतर मला झोपच लागली नाही. ओके. मी खूप फोर्स केला स्वतःला, ट्राय टू स्लीप, बट आय कुडंट. मग मी माझं पोट वगैरे साफ केलं आणि सकाळी काय केलं मी की ॲक्च्युली मी रात्री डेटा कॉपीला लावला होता. माझ्या आर्टिफॅक्ट एपिसोड जे माझी 1 TB ची हार्ड डिस्क आहे ना, त्याच्यामध्ये ट्रान्सफर करत होतो. आणि मग त्याच्यानंतर ड्युरिंग दिस पिरियड ऑफ टाइम मी यूट्यूब बघितलं. ओके. आणि हडप्पा म्हणजे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन बद्दल थोडंसं जाणून घेतलं. एक व्हिडिओ पाहिला आणि मग त्याच्यानंतर असेच कोणतरी रॅन्डम व्हिडिओ बघितले युट्यूबवर. ओके. मग सकाळी मग काय मग दात वगैरे घासले, फ्रेश वगैरे झालो आणि त्यानंतर मग मी माझं रेकॉर्ड केलं साऊंड. ओके. जे की काल मी लेक्चर अटेंड केलं होतं, त्याचे पूर्ण काल नोट्स बनवले. आज सकाळी मी त्याला एक्सप्लेन केलं प्रॉपरली. इट वॉज रिअली गुड. मला खूप काही प्रोडक्टिव्ह इन्फॉर्मेशन भेटली त्याच्यामध्ये. आणि मग त्याच्यानंतर मग काहीच काम झालं नाही. ट्रस्ट मी. येस. म्हणजे नाही मी पढाई केली, काहीच नाही. येस. खाली गेल्याबरोबर नाही का एक से एक कामं लागून होते माझ्यापाशी. बेबीला पाळणं, मसाजवाला बाईला नेणं, आणणं वगैरे. ओके. तर असं करून मला ऑलमोस्ट करीब दुपारचे 12:15 वाजले. तेव्हा मी माझ्या डेस्कवर बसलो आणि मग मी थोडंसं काम करायला लागलो. ओके. 12:15 वाजता मग मी काम सुरू केलं. मग त्याच्यानंतर मग जेवण केलं. ओके. म्हणजे हार्डली मी 1 घंटा काम केलं सकाळी. ओके. पढाई केली आणि त्याच्यानंतर मग वडिलांनी मटण आणलं होतं. भूक लागली होती, जेवण केलं. मटण एवढं चांगलं झालं ना की मी 4 पोळ्या खाल्ल्या. आणि 4 पोळ्या खाल्ल्यानंतर तर माझं माहित नाही यार, एवढा सुस्तावून गेलो होतो का बहुतच जास्त. तर मग झोपण्यापेक्षा बेटर आहे म्हणलं की आपण थोडंसं बेबीला पाहू म्हणलं. ऍक्च्युली कसं आहे की आता बेबीला पाहायची जिम्मेदारी पण थोडीशी माझ्याच येत आहे. येस. त्यामुळे माझा थोडा वेळ जास्त जाऊन राहिलाय. बट येस, इट विल हॅपन. ओके. बरोबर. तर त्याच्यामध्येच ऑलमोस्ट करीब माझे 3-3:30-4 वाजले. ओके. आणि मग मला थोडंसं काम करतो म्हणलं, बट आय डोंट नो व्हाय आय फील लाईक दॅट की मी आज थोडंसं झोपतो म्हणलं आज. ओके. तर मग मी स्वतःहूनच झोपलो. तुम्हाला झोप लागली. आणि ऍक्च्युली मी का झोपलो, व्हाय, समजा जर मी दुपारी झोपलो नसतो तर कारण मला आज तो चॅप्टर कम्प्लीट करायचा होता, प्री प्रोडक्शन वगैरे. म्हणजे व्हॉट इज द प्री प्रोडक्शन मध्ये एक्झॅक्टली काय होतात वगैरे वगैरे. तर हा चॅप्टर मला कम्प्लीट करायचा होता आज. तर समजा जर मी दुपारी झोपलो नसतो, जे की माझ्यापाशी फक्त 1 घंटा होता. ओके. या घंटाभरात मी काहीच केलं नसतं, म्हणजे केलं असतं बट इतकं जास्त नोट्स नाही बनवले असते. तर मी असा विचार केला की मे बी आपण समजा आपण दुपारी झोपू तर मे बी आपण रात्री ऑलमोस्ट 12-1 वाजेपर्यंत जागू, जेणेकरून आपण प्रॉपरली नोट्स बनवू आणि या दिवसाच्या एंड पर्यंत आपण आपले नोट्स कम्प्लीट करू ह्या चॅप्टरचे. तर या उद्देशाने मी झोपलो. त्याच्यानंतर मी 4:15 वाजता उठलो, फ्रेश झालो आणि ग्राउंडवर गेलो, एक्सरसाइज केली. लवकरच येणार होतो बट तिथे कसे मित्र वगैरे आले. आज व्हॅलेंटाईन्स डे आहे, तर त्यामुळे सगळेजण गॅदर झाले. मला ऑलरेडी माहित होतं मला माझा नोट्स कम्प्लीट करायचे आहे.
तर मी येत नाही म्हणलं, मी घरी आलो. आता घरी आल्यानंतर तर कसं आहे की एक से एक काम लागून आहे यार. हे आण ते आण, याला कर त्याला कर, छोटे मोठे काम इतके असतात ना, ट्रस्ट मी, का आपण फोकस राहू शकत नाही. ओके. आणि इवन ते बेबीला पण सांभाळावं लागत आहे. म्हणजे असं नाही का मीच सांभाळतो वगैरे, बट कसं आहे की इट्स लाईक दॅट की जेव्हा मला काम करायचं असते तेव्हा बेबीला सांभाळणं वगैरे, तर बेबीला सांभाळलं. ओके. नंतर बिट्टू पण होता, ताई होती वगैरे. ते म्हणजे ताई आणि बाबा हे भाजी भरून राहिले होते. आईनी लाडू बनवले होते. सोनू स्वयंपाक करत होती. तर ऑब्विसली मला तिला माझं कर्तव्य होतं. कर्तव्य नाही म्हणजे मी सोनूला पण मदत करून राहिलो होतो. सोनूताईला पण काही छोटी छोटी मदत, आणि इवन बेबीला पण पाहून राहिलो होतो. बिट्टू होता. बिट्टू आपला मनासारखा आहे, तो मोबाईल पाहतो. दॅट्स इट. मग त्यानंतर आता जेवण झालं माझं राईट नो. आणि राईट नो मी इथे आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करत आहे. तुला काय वाटते की आज हा चॅप्टर कम्प्लीट होईल आपला? समज जर मी असं म्हणतो की आता म्हणजे मी अर्धा घंटा म्हणजे 9:30 वाजेपर्यंत मी असं करतो, 9:30 वाजता मी कामाला लागतो. ओके. तर असं नाही माझं चॅप्टर एकदम बिगिनिंग पासून सुरुवात करायचं आहे, नो नो. बट त्याच्यामध्ये खूप सारे टर्म्स आहे. हे बा, आपल्याला उद्या तर रेकॉर्ड करायचा, हे डन आहे, हे पक्का आहे. ओके. बट कसं आहे की आपलं रायटिंग कम्प्लीट नाही होणार. तर माझा मेन पर्पज आहे की आपण स्नॅपशॉट काढू. स्नॅपशॉट मग आपण एक्सप्लेन करायच्या वेळेस आईच्या मोबाईल मध्ये बघू आणि त्यानंतर एक्सप्लेन करू. ओके. जेणेकरून बेटर राहील. पण प्रयत्न कर, जेव्हा तू लिहितोस ना तेव्हा खूप चांगल्याने आपण समजू शकतो. ओके. सो आणि मग त्याच्यानंतर अजून पण एक काम करायचं आहे. ऍक्च्युली ते विशालचे ते वेडिंगचे फोटो आहे ना, ते त्याला व्हॉट्सअप करायचे आहे. तर आणि ते फुल HD मध्ये, हाय क्वालिटी डॉक्युमेंट फाईल मध्ये. तर ते पण जास्तच आहे ऑब्विसली, बट पाहू आता आपण ते कशाप्रमाणे करू. ओके. मी त्याला सेंड करायचं, त्याला म्हणेल का टेलिग्रामवर सेंड करू का, कारण टेलिग्रामवर कसं की आपण खूप सारे एकाच जमात फोटोज टाकू शकतो वगैरे, मल्टिपल फोटोज, आणि इव्हन HD क्वालिटी पण जाते. तर ओके. हा, मला आज रिअलाइज झालं की मी लेवल 3 मध्ये आहे राईट नाव. येस. म्हणजे मी माझ्या लाईफचे काही लेवल्स ठरवले गेले आहे की दिस इज लेवल 1, दिस इज लेवल 2, दिस इज लेवल 3. लेवल 1 म्हणजे की ज्याच्यामध्ये मी घरात आहे आणि म्हणजे पढाई करत आहे, दॅट्स इट. लेवल 2 मध्ये मी जॉब करत आहे. ओके. स्वतःचा खर्च स्वतः बघत आहे. लेवल 3 मध्ये मी माझ्या ड्रीम वर काम करत आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग प्लॅनिंग करत आहे वगैरे वगैरे. लेवल 4 म्हणजे माझं काम इंटरनॅशनली, ग्लोबली लोकांना आवडत आहे आणि मी इंटरनॅशनल लेवलवर काम करत आहे. सो दॅट इज लेवल 4. इथपर्यंत लेवल 4 आहे. लेवल 5 म्हणजे लाईफ मध्ये आहे, बट ते एक्झिस्ट करते का नाही हे नाही माहित. वाय? कारण इट्स काइंड ऑफ लाईक अ समथिंग रिली डिफरंट. या म्हणजे आता राईट नाव आपण शोध नाही बोलू लेवल 5 बद्दल. तर मला आज रिअलाइज झालं की मी आज लेवल 3 वर आहे. व्हाय? हाऊ? ऍक्च्युली बघ, म्हणजे लेवल 1 काय रिप्रेझेंट करते की जिथे आपण घरी आहे. लेवल 2 मध्ये काय रिप्रेझेंट करते की आपण जॉब करत आहे. लेवल 3 मध्ये डिस्क्राईब करते की आपण आपल्या ड्रीमवर काम करत आहे. ओके. जे की आपण करून राहिलोय. ओके. आणि हे केव्हापासून करत आहे? हे काम करत आहे आपण 18 मार्च 2020 पासून. ओके. म्हणजे जेव्हापासून कोरोना आला आहे आणि त्यानंतर मग मी घरी आलो आहे, तर त्यानंतर कसं की मग मी याच्याच मागे लागलो. एडिट करणं, एडिटचे कोर्स करणं, त्यानंतर छोटे मोठे व्हिडिओ बनवणं. ओके. तर हे एक प्रॉपर जर्नी होते. हो. तर
त्याला मी अंडरस्टँड केलं आणि मग मला आज रिअलाइज झालं की आज मी कसं डेट टाकायच्या वेळेस नाही का डेटा ट्रान्सफर करायच्या वेळेस मला रिअलाइज झालं की मी लेवल 3 वर आहे. सो आणि हे ऑलमोस्ट मला एका वर्षानंतर माहित पडलं. म्हणजे आजची म्हणजे फरवरी आहे आणि 18 मार्च 2020 पासून मी लेवल 3 वर आलो आहे आणि आजची तारीख आहे 14 फरवरी 2021. म्हणजे ऑलमोस्ट करीब 11 महिन्यानंतर मला रिअलाइज होतंय की मी लेवल 3 वर आहे. हे असं होतच यास ऑब्विसली येस. म्हणजे जेव्हा नाही का एक पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम लागतो त्यानंतर मग आपल्याला रिअलाइज होते नाही नाही यहाँ से चेंज हुआ है समथिंग. सो या सो इट्स रिली गुड. या आपण आपल्या लाईफमध्ये काही लेवल्स ठरवले गेले आहे आणि त्यानुसार आपण काम करत आहे आणि आपण डेव्हलप करत आहे. इट्स रिली गुड बट नॉट हॅड इनफ. येस, कारण लेवल 3 हे आपल्या लाईफची खूप मोठी आहे. लेवल 4 खूप मोठा आहे शायद ऍटलिस्ट तरी. मग कसं लेवल 1 एक प्रकारे एका वर्षाचं होतं. लेवल 2 हे एक प्रकारे 4 वर्षाचं होतं. मला माहित आहे 2015 टू 2016 हे लेवल 1 होतं. 2016 टू 2020 हे लेवल 2 होतं. आता हे 2020 पासून ते आता समोर किती वर्ष आहे हू नोज. बट आपण आपल्या स्किल्सला डेव्हलप करू आणि ऑब्विसली आपण लेवल 3 क्रॅक करू आणि वी विल बी ऑन लेवल 4. ओके, सो खूप मोठी जर्नी आहे. टेन्शन काही घेऊ नको. यू जस्ट लाईक काही माइंड करू नको. जस्ट बी फोकस राहा आणि काम करत राहा. ओके, राईट नो कसं आहे माझ्या घरी ताई आली आहे त्यामुळे कसं की मी खूप डिफोकस होऊन राहिलो आहे आणि मला एक प्रकारे म्हणजे मी ज्याप्रमाणे प्रोडक्टिव्ह होतो अगोदर मी 10 घंटे काम करत होतो त्याप्रमाणे मी नाही करू शकून राहिलो आहे. सो इट्स नॉट गुड. बट ऍक्च्युली याच्यामध्ये मी एक चांगला फायदा पण घेतला आहे की इंग्लिश सेशन. येस, बिकॉज इंग्लिश कम्युनिकेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे ओके माझ्यासाठी आणि मला इंग्लिश शिकणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो दॅट्स वाय मी हे इंग्लिश सेशन करून राहिले आणि इट इज रिली गुड. या आणि यामुळे मला इम्प्रुव्हमेंट दिसून राहिला आहे. सो आय फील रिली ग्रेट. सो एव्हरीथिंग इज गुड इज फाईन. ओके, काही टेन्शन घेऊ नको. मलाही थोडस असं वाटत आहे आय नीड टू टॉक विथ. ओके, व्हॉट इज इट. आता राईट नो बिट्टू आला होता आणि बिट्टू आला आणि तो असं सांगून राहिला की अशी ड्युटी आहे वगैरे. माझे बाबा खूप इंटरेस्टिंगली त्याच्या गोष्टी ऐकून राहिले, त्याला सांगून पण राहिले आणि इट्स फील लाईक दॅट की माझे फादर एक प्रकारे काइंड ऑफ रिली इम्प्रेस आहे की माझ्या भावाला गव्हर्नमेंट जॉब आहे आणि यस. बट जर माझे काही अचिव्हमेंट्स वगैरे आहे ना म्हणजे राईट नाव म्हणजे एवढा कमी पिरियड ऑफ टाइम मध्ये मी युट्यूब एवढं डेव्हलप केलं आहे ओके. तर त्यांना माझ्या अचिव्हमेंट बद्दल फारसं कुतूहल नाही आहे आणि कशामुळे असणार डूड. वन थिंग इज दॅट ओके, माझे फादर काही असे खूप मोठे व्यक्ती नाही आहे ओके. ते एक प्रकारे नॉर्मल व्यक्ती आहे. त्यांना नॉर्मल गोष्टी माहित आहे. युट्यूब आणि या साऱ्या गोष्टी त्यांना जस्ट लाईक त्यांना हार्डली बस काहीतरी एका वर्षा अगोदर असं या साऱ्या गोष्टी माहीत पडलं असेल बस दॅट्स इट ओके. आणि ते क्लिअरली माहीत पडलं नाही की व्हॉट इज एक्झॅक्टली युट्यूब क्रिएटर्स आणि इथे कशाप्रमाणे पैसा कमवू शकतो वगैरे वगैरे. व्हॉट इज सबस्क्रायबर्स वगैरे त्यांना काहीच माहित नाही. म्हणजे त्यांना फक्त एवढं माहित आहे की हे फक्त एंटरटेनमेंट आहे ओके. आणि ऑब्व्हियसली आपण अशा लोकांना हे बा तो अप्रिसिएशन नाही का अशा लोकांकडून एक्सपेक्ट नको करू
की जे लोक त्या फील्डमध्ये त्या लोकांना काहीच माहित नाही, जरी ती व्यक्ती कोणी असेल. ट्रस्ट मी, येस. आणि याच्यामध्ये त्यांचा काही दोष नाही आहे. ओके, कारण ते त्यांची जनरेशन तशी होती, त्याप्रमाणे ते ज्याप्रमाणे विचार करायचे त्यानुसार त्या साऱ्या. हे बा, सो जर मी एखाद्या गोष्टीची केअर करत नाही तर मला त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेऊन का फायदा? ओके, राईट. म्हणजे मानून घे, मला आय टी सेक्टर बद्दल काही फारसा इंटरेस्ट नाही आहे. ओके, आणि बट माझा समवन कोणीतरी असा व्यक्ती आहे जो आय टी मध्ये काम करत आहे. आय फील रिली गुड. ओके, ठीक आहे. ओके, बट आय एम नॉट रिली एन्थुझियास्टिक व्हॉट ही डज, व्हॉट नॉट ही डज. त्यांनी खूप काही अचिव्हमेंट केले असेल आणि आय फील रिली ग्रेट, बट मला फारसं कळत नाही याच्याबद्दल. हे बा, हे एक्झाम्पल थोडंसं रॉंग होतं. बट वन थिंग इज दॅट की डू नॉट एक्सपेक्ट अप्रिसिएशन फ्रॉम युअर फादर. ओके, बिकॉज ऑफ दॅट की फादर डोंट रिली अंडरस्टँड अबाउट युअर ड्रीम्स, आणि यू आर समथिंग रिली अनएक्सपेक्टेबल किड, काइंड ऑफ किड. ओके, बिकॉज तुझे जे ड्रीम्स आहे, तुझे जे स्वप्न आहे आणि तुझं जे पॅशन आहे ते शायद नॉर्मल लोकांना नाही समजत. ओके, ऑब्विसली कसे आहे की ऑलमोस्ट करीब 10,000 एक व्यक्ती असतो ज्याला अशा प्रकारचं काही ना काहीतरी करायचं असते. ओके, आणि तू 10,000 एक व्यक्ती आहे. तर याच्यामध्ये तू स्वतःला असं ब्लेम नको समजू की इज दॅट थिंग हॅपन्स. नो नो नो, इट इज रिली गुड थिंग. ओके, आणि या सगळ्या गोष्टी होत आहे. ओके, एक गोष्ट येईल यार, या वेळ येईल तेव्हा तुला तुझी पण व्हॅल्यू करेल लोक. ओके, एव्हरीथिंग इज गॉना बी गुड. हे तू फक्त स्वतःवर फोकस राहा आणि कामावर फोकस राहा. दॅट्स व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. ओके, so right now this is the end. This is the my artifact episode number 2181. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.